श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वैटीकर. सुख दुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. काळजीचे उगमस्थान कोणते? महाराजांचं उत्तर: देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धीचे वासना आणि अहंकार हे आईबाप आहेत. भीतीतून काळजी उत्पन्न होते. प्रश्न क्रमांक 2. काळजीचे स्वरूप व लक्षणे कोणती? महाराजांचं उत्तर: काळजी ही वाळवीसारखी आहे. काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे काळजी आपली निष्ठा कमी करते. ह्या अवस्थेत ती दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. एकदा काळजी गेली की आपला आनंद स्वयंसिद्धच आहे. आनंदाला काळजी झाकाळून टाकते. ती आपणास भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार, त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. काळजीच प्रगतीच्या आड येते. सर्व दुःखांचे मूळ कारण काळजी हेच होय. प्रश्न क्रमांक 3. मनुष्य काळजी का करतो? महाराजांचं उत्तर: आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचं कारण असं की आपण आपल्यापेक्षा दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही. मागील आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करत बसतो. उद्याच्या काळजीने आपल्याला आजची भाकरी गोड लागत नाही. याला काय करावे? उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.